हाँ पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। तो हा पहिले बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर। बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाजूला छोट आहे। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, हरिविणे सौजन्य नेणे काही, हरिविणे सौजन्य नेणे काही। ह्या नराला धले वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थाटन, सकळ घडले तीर्थाटन। मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी। रामकृष्णावडी सर्वकाळ, रामकृष्णावडी सर्वकाळ। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा। अभंग 18वा नामस्मरणाने येथेच वैकुंठ। भावार्थ हरिवंशाचे वर्णन असलेल्या पुराणांचे श्रवण, हरिनामांचे कीर्तन आणि हरीशिवाय काहीही चांगले न वाटणे या 3 गोष्टी ज्याने साधल्या त्या माणसाला इहलोकीच वैकुंठाची प्राप्ती झाली म्हणून समजावे। तसेच बसल्या जागी सर्व तीर्थयात्रा घडल्या असे समजावे। मात्र जो मनोमार्गाने गेला तो मात्र परमार्थाला मुकला म्हणून ठाम समजावे। आणि जो हरिपाठात स्थिर झाला, अखंड हरिनामात रमला तो धन्य झाला। श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, मला हरिनामाची जोड लाभली आणि त्यात गोडी उत्पन्न झाली आणि गोडीने प्रेमाने नाम घेता घेता सर्व काळ रामकृष्ण रूपाचीच आवड वाटू लागली। पुराणात श्रीहरीची वंशावळी, श्रीहरीच्या लीला यांचे वर्णन आलेले असते। ते ऐकताना अथवा वाचताना सारे सात्विक भाव दाटून येतात। त्यामुळे आपोआपच मुखाने हरिनाम कीर्तन सुरू होते। एकदा का या हरिनामाची गोडी लागली की इतर बोलणे नकोसे वाटू लागते। जिभेने अखंड रामकृष्ण गोविंद श्रीराम यासारख्या भगवन नामाचा मोठ्याने किंवा मनातल्या मनात उच्चार चालू होतो। याविषयी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज स्वानुभवाने सांगतात, माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे। नामधारकाची स्थिती अशीच होते। परिणामी हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे। पापराशींच्या क्षयाने मन शुद्ध होते, वासना रहित होते। अशा नामधारकाला श्रीहरीशिवाय दुसरे काहीच आवडेनासे होते। विषयी विसर पडला निशेष अशी त्याची अवस्था होते। त्याला आपल्या भोवती असणारे मनुष्य, पशु, पक्षी, वृक्षवल्ली सारी हरीचीच रूपे असल्यासारखे अनुभवास येऊ लागतात। त्यामुळे तो
जरी येथे व्यवहारात वागत असला तरी त्याला येथेच वैकुंठाची प्राप्ती होते. कारण वैकुंठात सगुण साकार भगवंताचे दर्शन, अखंड भगवंत नामस्मरण, संतांची संगती आणि भगवंतांच्या गुणाचे श्रवण या गोष्टी असतात. नामधारक हे सर्व येथेच अनुभवतो, म्हणून त्याला येथेच वैकुंठाची प्राप्ती होते. स्वतः भगवान सांगतात, परितयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथे नामघोष बरवा करीती माझा. शिवाय संत ही सांगतात, हरिकीर्तना लोभला देवो, विसरला वैकुंठा जाओ. आणि जेथे राहिला वधुनायक, तेथेची ये वैकुंठ लोक. यापरी मुक्ती सलोक, कीर्तने देख पावती भक्त. अर्थातच भगवंताच्या नामधारकापाशी राहण्याने भूमीला वैकुंठाचे रूप येते. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, कही एखादेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नामघोष गौरवे, धवळले विश्व. असा हा नामधारक भूलोकावर असला तरी अखंड वैकुंठाशी जोडलेला असतो. तीर्थाटन म्हणजे तीर्थयात्रा करणे. येथे तीर्थाटन हे उपलक्षण आहे. तीर्थाटन शब्दाने व्रत, वैकल्ये, नेम, धर्म, प्रायश्चित्ते इत्यादी श्रुती स्मृती प्रणीत धर्माचा येथे उल्लेख आहे. हरिनाम स्मरण करणाऱ्याच्या नामस्मरणात या सर्वांचा अंतर्भाव होतो. अर्थात नामधारकाने नामस्मरणात रंगून गेल्यामुळे वरील गोष्टी नाही केल्या तरी त्या गोष्टी केल्याचे पुण्य त्याला लाभते. तीर्थयात्रा इत्यादी गोष्टी चित्तशुद्धीसाठीच सांगितल्या आहेत आणि चित्तशुद्धीने भगवत प्राप्ती होते. नामस्मरणानेही जर भगवत प्राप्ती होत असेल तर इतर साधनांची नामधारकाला काय आवश्यकता आहे. श्री एकनाथ महाराज म्हणतात, भागवत धर्म राहे कर्म, तव तव सुखाने पुरुषोत्तम. सप्रेम भक्ता बाधी कर्म, हा वृथा भ्रम भ्रांतासी. ते असेही सांगतात की नित्य रामनाम गरजे वाणी, त्या तीर्थे येती लोटांगणी. सुरवर लागती चरणी, यम पायवणी स्वयंबंदी. वैष्णव चिंतामणीत म्हटले आहे की जो नामस्मरण करतो त्याला सर्व तीर्थात स्नान केल्याचे, सर्व यज्ञ केल्याचे व दान केल्याचे फळ मिळते. मनोमार्ग म्हणजे मनाची विषय सुखांकडे धाव. जगात विषय अनंत आहेत आणि एकदा भोगून ते पुरेसे वाटत नाहीत. त्यामुळे मन सतत या अनंत विषयांकडे धाव घेत असते. वास्तविक विषय हे विषतुल्य आहेत, पण मनाला तेच हवेसे वाटतात. मनाच्या या ओढीचे वर्णन करताना माऊली म्हणतात, विषय विषाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला. मनाला आत्मघातक विषय सुख गोड वाटते व खरे अविनाशी आत्मसुख दुःखदायक वाटते. अशा मनाच्या धावेबरोबर धावणाऱ्याला परमेश्वर प्राप्ती कधीच होणे शक्य नाही. असा विचार करून जो नामस्मरणाचेच साधन अत्यंत दृढ चित्ताने करील तो धन्य होय. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री सद्गुरूंनी मला हरिनामाची जोड दिली व त्यातच मला गोडी वाटू लागली. अखंड रामकृष्ण नामाच्या गोडीने अनायसे रामकृष्णाच्या रूपाचीही अखंड गोडी लागली. म्हणजे वाणी क्षणभर देखील नामस्मरण सोडित नाही. स्वतःचे प्रेम जसे गुणनिरपेक्ष असते तसेच भगवन नामही निरपेक्ष आवडले पाहिजे. येथे अभंग 18वा संपन्न झाला. हरिओम दत्सत. हरिओम दत्सत. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली जाती. पापे अनंत कोडी गेली जाती. पापे अनंत कोडी गेली जाती. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ.
त्याग क्रिया धर्मा धर्म माया केले ते विलया हरी पाठी केले ते विलया हरी पाठी केले ते विलया हरी पाठी ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरि वीण नेम नाही दूरा हरि वीण नेम नाही दूरा हरि वीण नेम नाही दूरा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा. अभंग 19. हरिनाम ग्रहण हाच नेम. नामस्मरण आणि संकीर्तन ही वैष्णवांची जोडी होय. यामुळे त्यांची अनंत कोटी पापे लयाला जातात. अनंत जन्मांचे तप एका हरिनामाच्या बरोबरीचे आहे. ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधन मार्गात हरिपाठ सर्वात सोपा मार्ग आहे. योग, यज्ञ, क्रिया, धर्म, अधर्म ही सर्व माणसाला प्रपंचात गुंतविणारी माया आहे. हरिपाठाने तिचा नाश होतो. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, माझे यज्ञ, योग, क्रिया, धर्म सर्व काही हरीच आहे. हरिनामा वाचून मला दुसरा नेमच नाही. भागवत धर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करून विष्णूंची निस्सीम उपासना करणाऱ्यास वैष्णव असे म्हणतात. वैष्णवांच्या दृष्टीने नामसंकीर्तन जोडी महत्वाची आहे. हरी नामस्मरण व संकीर्तन. संकीर्तन म्हणजे भगवंतांच्या लीलाचे श्रवण करणे व त्यांचे स्वतः वर्णन करणे. याशिवाय सर्व प्रकारची कायिक, वाचिक व मानसिक कर्मे भगवत प्राप्तीसाठीच करून ती भगवंतांनाच अर्पण करणे हाही भागवत धर्मच होय. भागवत धर्माचे आजन्म अनुष्ठान करणारा वैष्णव म्हटला जातो. श्री गुलाबराव महाराजांनी वैष्णव बोलिले नामस्मरणी रामकृष्णी उच्चार असे वैष्णवांचे लक्षण सांगितले आहे. तर श्री तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया नाही आणिक प्रमाण तन धन तृणजन. संसारात निरनिराळ्या व्यक्तींच्या ठिकाणी जे आपण प्रेम करतो ते एका श्रीहरीच्याच ठिकाणी करणे म्हणजे भक्ती व अशी भक्ती करणारा तो वैष्णव होय. अशा रीतीने नामसंकीर्तनाने अनंत कोटी जन्मांची पापे नाहीशी होतात. जीवाच्या ठिकाणी दोन प्रकारचे पाप आहे. एक अविद्याजन्य पाप आणि दुसरे पूर्वजन्मातील दुष्कर्मजन्य पाप. आपण स्वतः सच्चिदानंद रूप असताना हा अमंगल देह म्हणजे मी असे वाटणे हे अविद्याजन्य पाप होय. या पापामुळे देहाचे कोडकौतुक पुरवण्यासाठी तो पुन्हा अनेक प्रकारची पापे करीतच राहतो. म्हणूनच श्री तुकाराम महाराज म्हणतात, बळे देह मी म्हणता कोटी ब्रह्महत्या माथा. वैष्णवाला देह तृणवत वाटतो. त्याची माया देहावर नसते तर भगवंतावर असते. त्यामुळे त्याला अविद्याजन्य पाप लागत नाही. नामस्मरणाने संचित कर्मांचा नाश होतो आणि तो करीत असलेली कर्मे भगवंतासाठीच आहेत असा त्याचा दृढ भाव असल्याने करीत असलेल्या कर्मांचे पापपुण्यही त्याला बाधत नाही. अनंत जन्मांमध्ये केलेले तप एक वेळ हरिनाम घेतल्याच्या बरोबरीचे आहे किंवा अनंत जन्मी तप करावे तेव्हा कुठे हरीचे नाम घ्यावेसे वाटते. माऊली म्हणते, जे जन्मसहस्त्री वळगिजे एक वेळ यावया. एका अभंगातही ते म्हणतात, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. शिवाय तप हे अत्यंत कष्टसाध्य आहे. नाम सुगम आहे. कर्म, उपासना व ज्ञान हे तीन मार्ग विलंबाने व कष्टाने भगवत प्राप्ती करून देणारे आहेत. तर हरिपाठ म्हणजे नामस्मरण हा तत्काळ व सुलभतेने भगवत प्राप्ती करून देणारा मार्ग आहे. कर्माच्या योगाने लवकर चित्तशुद्धी होत नाही, पण नामस्मरणाचा आरंभ केल्यापासूनच चित्तशुद्धीस प्रारंभ होतो आणि निस्सीम भक्तिभावाने ते अखंड घेत राहिले तर ईश्वर प्राप्तीही होते.
हाताचा चिखल धुवायचा असेल तर धुण्यासाठी वापरलेले पाणी फुकट जाते, तसे चित्तशुद्धीसाठी केलेले कर्म एका अर्थाने वाया जाते. तसे नामस्मरण कधीच वाया जात नाही. किंबहुना सर्व युगातील धर्मांचे फळ एका नामस्मरणाने मिळते. कृतयुगात ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञ करून आणि द्वापार युगात पूजा करून ही तिन्ही साधने कष्टसाध्य आहेत. जे फळ मिळते ते कलियुगात केवळ नामसंकीर्तनाने मिळते. म्हणून नामस्मरणाचा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणे. यासाठी यमनियमादी साधनांचे क्लेश सहन करावे लागतात. हे सर्व करून समाधीपर्यंतची जरी मजल गाठली तरी योगी सत्वगुणाचे बंधन तोडू शकत नाही. हा सत्वगुण नाहीसा होण्याकरता म्हणजेच गुणातीत होण्याकरता त्याला हरिभक्तीच केली पाहिजे. म्हणूनच भगवान म्हणतात की तपस्व्यांपेक्षा, कर्मयोगापेक्षा किंवा ज्ञानापेक्षा योगी श्रेष्ठ असला तरी श्रद्धेने व एकनिष्ठेने माझे भजन करणाराच माझ्याशी ऐक्य पावतो. योगी म्हणजे काम्य यज्ञ कर्म क्रिया म्हणजे योग म्हणजे काम्य यज्ञ कर्म, क्रिया म्हणजे श्राद्धादी क्रिया, धर्म म्हणजे विहित कर्म आणि अधर्म म्हणजे निषिद्ध कर्म. या सर्वांमुळे पुण्य पाप उत्पन्न होत असल्यामुळे त्याचे फळ भोगण्यासाठी जन्म मृत्यू अटळ आहेत. म्हणूनच यांना माया म्हटले आहे. ही मायारूप बंधने अज्ञानी लोकांसाठी आहेत. जोपर्यंत अज्ञान आहे व त्या अज्ञानामुळे द्वैत भासते तोपर्यंत या सर्वाचे फळ आहे. पण नामस्मरणाने अज्ञान नाहीसे होऊन श्रीहरीची अद्वैत सत्ता प्रत्ययाला आली की वरील पैकी कोणाचेही अस्तित्व सिद्ध होत नाही. शिवाय योग यागादिकांनी मिळणाऱ्या सुखापेक्षा केवळ नामस्मरणाने मिळणारे सुख अविनाशी व अनंत पटीने अधिक असते. श्री तुकाराम महाराज म्हणतात, संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान अवघे घडे नाम उच्चारिता. म्हणून नामधारकाला वरील योग यागादिक स्वतंत्रपणे करण्याची गरजच उरत नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नाम हाच माझा यज्ञ आहे. नामामुळेच मला योगाची सिद्धी मिळते. नामामुळेच साऱ्या पितरांना सद्गती मिळते. नामस्मरणानेच धर्म घडतो. म्हणून मला हरिनामा वाचून दुसऱ्या योगादिकांच्या अनुष्ठानाची आवश्यकताच नाही. कारण सर्व धर्म हरिनाम घेतल्याने सिद्ध होतात. येथे अभंग 19वा संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. शास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, एक नारायण सार जप, एक नारायण सार जप. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाये, वाऊगाची श्रम व्यर्थ जाये, वाऊगाची श्रम व्यर्थ जाये. हरी पाठी गेले ते निवांत केले, भ्रमर गुंजले सुमन कळके, भ्रमर गुंजले सुमन कळके, भ्रमर गुंजले सुमन कळके. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र. यमे कुळ गोत्र वर्जिले, यमे कुळ गोत्र वर्जिले,
अभंग 20. सर्व साधनांचे सार नामजप. भावार्थ. नारायण नामाचा जप हेच सर्व साधनांचे सार आहे. याला वेद, शास्त्र, उपनिषदे प्रमाण आहे. भगवत प्रेमाशिवाय केलेला जप, तप, कर्म, नेम, धर्म इत्यादी सर्व हे व्यर्थ श्रम आहेत. मधाच्या लोभाने कमळाच्या कळीत अडकलेला भुंगा तिथून बाहेर येत नाही, तसा हरिपाठात रंगलेला नामधारक तेथेच गुंतून स्थिर राहतो. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात की हरिनामरूप मंत्रशास्त्राला यम सुद्धा भितो. तो नामधारकालाच नव्हे तर त्याच्या कुळगोत्रांनाही स्पर्श करीत नाही. आपल्याला अखंड सुख असावे, दुःख कधीही नसावे असेच प्रत्येक माणसाला वाटत असते. परंतु या जगाचा धर्मच असा की कोणतीही गोष्ट येथे कायमची नसते. त्यामुळे माणसाने कितीही इच्छा केली तरी या जगात असणाऱ्या कोणत्याही वस्तूपासून त्याला कायमचे सुख मिळत नाही. या जगात एकच गोष्ट कायम टिकणारी व कायम आनंद देणारी आहे, ती म्हणजे भगवान. म्हणून भगवंतांना सत, चित आणि आनंद म्हणतात. जर माणूस जगातील नाशिवंत सुखे मिळवण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांच्या ऐवजी तसेच प्रयत्न भगवत प्राप्तीसाठी करीत राहील तर त्याला अखंड सुख, अखंड आनंद मिळवता येईल. भगवत प्राप्तीचा मार्ग म्हणजे धर्माचरण होय. माऊली या संबंधात सांगतात, अगाजया जी विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडेच तो. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. या दोन्ही ओव्या ज्ञानेश्वरीतील आहेत. या जगात आपल्याला वाट्याला जे काम आले असेल, मग ते नियतीमुळे असो की आपल्या इच्छेने असो, ते प्रामाणिकपणे भगवंताची इच्छा समजून त्यांच्याच साठी केल्याने भगवंताची प्राप्ती नक्कीच होते. एखादी गोष्ट आपल्या कल्पनेने सांगण्यापेक्षा त्याला पूर्वशास्त्रांचे प्रमाण दिल्यास ती अधिक विश्वासार्ह ठरते. परमात्म्याने निर्माण केलेली वेदादी शास्त्रे आर्यधर्मात परमप्रमाण मानली जातात. म्हणून माऊली म्हणतात, भगवत प्राप्तीच्या सर्व साधनात सारभूत महत्वाचे साधन नारायण जप हेच आहे, आणि ह्याला वेदशास्त्रे व श्रुतीची वचने प्रमाण आहेत. असे म्हणण्याचे दुसरे एक कारण असे आहे की या नामस्मरण प्रधान भागवत धर्माच्या प्रारंभीच्या काळात काही वेदाभिमानी पंडित नामस्मरणासारख्या साधनांना तुच्छ लेखून लोकांचा बुद्धिभेद करीत असत. त्यांचे खंडन करण्यासाठी हे सांगणे आवश्यक होते. येथे वेदमंत्र, उपनिषदे व मनु इत्यादींच्या स्मृती व पुराणे यांचा आधार माऊलींनी घेतला आहे. आस्य जानंतो नामचिद विवक्तनम. विष्णू हे नाम सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारे आहे, हे जाणून त्याचा जप करा. कलियुगाचे दोष नाहीसे करणारा हरे राम हा मंत्र आहे. याहून दुसरा श्रेष्ठ उपाय कोणत्याही वेदात आढळत नाही. मनुस्मृतीच्या 2ऱ्या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की ब्राह्मण वैदिक कर्म करो वा न करो, तो केवळ नामजपाच्या योगानेच उत्तम सिद्धीस पूर्ण अधिकारी होईल. यात काही संशय नाही. पुराणे तर नाममहात्म्यासाठीच आहेत. कोणत्याही वैदिक कर्माचा प्रारंभ विष्णू नामाने आणि समाप्तीही विष्णू स्मरणानेच होते, हे प्रसिद्धच आहे. शिवाय कलियुगात श्रौत स्मार्त धर्माचा ऱ्हास होत असल्यामुळे नामस्मरणादी भागवत धर्माचेच विशेष महात्म्य व तोच एक मुख्य धर्म आहे, असा समस्त वेदशास्त्र, पुराणे व संत महात्म्यांचा उपदेश आहे. भगवान श्री विष्णू किंवा त्यांच्या रामकृष्णादी अवतारांच्या नामा वाचून ऐहिक सुखाच्या हेतूने केलेल्या जपाला माऊलीने व्यर्थ श्रम म्हटले आहे. भगवंता वाचून जप, तप, क्रिया, कर्मे, नेम, धर्म करणे सर्व व्यर्थ आहे. कारण त्याने भगवत प्राप्ती तर होत नाही, पण चित्तशुद्धी सुद्धा होत नाही. भगवत प्राप्तीचा उद्देश मनात नसताना विषय सुखाच्या कामनेने जे व्रत, नेम केले जातात त्यांचा येथे निषेध असून एकादशी, सोमवार व्रत इत्यादी नेम देखील भगवन नाम स्मरण प्रमाण व मुख्य मानूनच केले पाहिजेत.
असे माऊली म्हणतात. ज्याने हरिपाठी म्हणजे नामस्मरणाचे ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवून हरिनामस्मरणाचाच ध्यास घेतला ते नामधारक निवांत होतात. निवांत होणे म्हणजे निर्विकल्प होणे, प्रपंच विसरणे, स्मरण राहणे हा ज्ञानाचा स्वभाव, तर सर्व विस्मरण होणे हा प्रेमाचा स्वभाव आहे. श्रीहरीच्या नामस्मरणाने प्राप्त झालेल्या प्रेमाने नामधारक जणू श्रीहरीपासून अलग होणेच विसरतो. श्रीहरीच्या ठिकाणी त्याची गाढ प्रेम समाधी लागते. त्या सुखामुळे त्याला आत बाहेरचे काहीच जाणवत नाही. चित्त अखंड भगवदाकारच असते. मकरंदाच्या लोभाने कमळावर बसलेला भ्रमर त्यात इतका गुंतून जातो की कमळ मिटलेलेही त्याला कळत नाही. त्याचप्रमाणे भगवत प्रेमात तल्लीन झालेल्यांना बाहेरील दृश्य जगताची, त्यातील सुखदायक व दुःखदायक विषयांची जाणीवच राहत नाही. अशा प्रेमी भक्तांबद्दल भगवंत म्हणतात, भक्तांनी माझे जे चित्तात प्रेम धरले तेच माझे भक्तांना देणे असते. पण मी त्यांना प्रेम देण्याच्या आधीच त्यांनीच स्वतः प्रेमाची प्राप्ती करून घेतली. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला काळाची दृष्ट लागणार नाही एवढेच मला करावे लागते. निवांत शब्दाचा दुसरा अर्थ निर्धास्त असा आहे. संसारात किंवा परमार्थात विघ्ने येतात ती पापकर्मामुळेच. नामस्मरण हे असे सर्वश्रेष्ठ प्रायश्चित्त आहे की त्यामुळे संचित पाप नाहीसे होऊन विघ्न उत्पन्न होत नाहीत. त्या योगे नामधारक निवांतपणे आपली कामे पार पाडू शकतो. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिनाम हा अगाध सामर्थ्यशाली मंत्र आहे. श्री नारद भक्तिसूत्रे, शांडिल्य सूत्रे, श्रीमद भागवत इत्यादी ग्रंथ हरिनामाचेच मंत्रशास्त्र सांगणारे आहेत. भगवत भक्त अशा यमधर्म राजांना हरिनामाचा महिमा ज्ञात असल्याकारणाने नामधारकाकडे तर राहोच पण त्यांच्या कुळाकडे देखील ते नजर टाकीत नाही. यमधर्माचाही शास्ता श्रीहरी ज्याच्या हृदयात वास करतो त्या नामधारकाकडे यम वाकड्या नजरेने कसा पाहिल बरे. येथे अभंग 20वा संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. रामकृष्ण नामे सर्व दोषाहरण जड जीवात तारण हरि एक. जड जीवात तारण हरि एक. जड जीवात तारण हरि नाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या दैवाची गुणवाणी. उपमा त्या दैवाची गुणवाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपान. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपान. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपान. हरिमुखे म्हणा हरिमुखे. अभंग 21वा हरिनाम सार. भावार्थ. हरिनामाचा उच्चार करण्याला काळ वेळ लागत नाही. शिवाय तो उच्चारणारे व ऐकणारे दोघेही तरुण जातात. रामकृष्ण हे नाम सर्व दोष नाहीसे करणारे आहे. अज्ञानी जीवांना तरुण जायला हरिनाम हाच एक उपाय आहे. हरिनाम हेच जिभेचे सार्थक आहे. ज्याच्या जिभेला
हरिनामाची गोडी लागली. त्याच्या भाग्याला कोणाची उपमा द्यावी. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्या हरिनामस्मरणाने पूर्वजांना वैकुंठ मार्ग सोपा झाला, त्याचेच आम्ही यथासांग आचरण केले. इतर धर्मकर्म कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी करावीत आणि कशी करावीत याविषयी शास्त्रात नियम सांगितले आहेत. पण नामस्मरणाला स्थळ काळाचे कोणतेही बंधन नाही. याउलट असेही सांगितले आहे की अहो येता जाता उठता बसता काम करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. नामानेच अपवित्र देशकाल पवित्र होतात व अधर्मही धर्मरूप होतो. अशौच ते बाधी आणि का अक्षरा नाम निदसुरा घेता करे. हरिनामा वाचून अन्य मंत्रांचा जप करायचा असल्यास स्नानादिकांनी शुद्ध होणे आवश्यक आहे. नाहीतर त्या मंत्रजपाचे परिणाम उलट होतात. उदाहरणार्थ गायत्री मंत्र अशुद्ध अयोग्य वेळी व अयोग्य ठिकाणी जपल्यास जपणाऱ्याला वेड लागते. हरिनामाचे तसे नाही. ते कोठेही केव्हाही घेतले तरी चालते. धर्मकर्मे ज्ञान योग ही ईश्वर प्राप्तीची साधने कर्त्यालाच तारतात. पण हरिनामाचा मोठ्याने उच्चार केल्याने ते ऐकणाराही तरुण जातो. पशुपक्षी किंवा वृक्ष पाषाणांना नामाचा उच्चार करता येत नाही, पण त्यांना ऐकता येते. नामश्रवणाने त्यांच्या तमोगुणाचा नाश होऊन त्यांच्यात सत्वगुणांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे त्यांना परमार्थ मार्गाकडे जाणे शक्य होते. एका पोपटाला हरिनाम शिकवता शिकवता गणिका आणि पोपट दोघेही उद्धरून गेले. श्री संत बहिणाबाईंच्या संगतीतील एक वासरू कीर्तन व नामश्रवण ऐकून तरुण गेले, अशी पुराणात उदाहरणे आहेत. म्हणून जपतो हरिनामानी स्थाने शतगुणाधिकः आत्मानं च पुनश्च जन्मं श्रोतनं पुनाती च. एका जागी बसून हळू नामजप करण्यापेक्षा मोठ्याने नामजप करणारा शतपट चांगला, कारण तो स्वतःबरोबरच ऐकणाऱ्यालाही पवित्र करतो. श्री चैतन्य चरित्रामृतात म्हटले आहे, पशु पक्षी कीट आदि बोलिते ना पारे शुनी लेई हरिनाम तारा सब तारे. अतएव उच्च करी कीर्तन करिले शतगुण फल हय सर्व शास्त्रे बोले. पशु पक्षी कीटक आदींना नामांचा उच्चार करता येत नाही, पण ते हरिनाम ऐकतात आणि तरुण जातात. म्हणून मोठ्याने कीर्तन करा, त्यायोगे शतपट फळ अधिक मिळेल, असे सर्व शास्त्रे सांगतात. आपल्या वाणीचे सारभूत आद्य कर्तव्य हरिनाम घेणे हेच आहे. सा वाक यया तस्य गुणान गृणीते. तीच वाणी खरी जी ईश्वराचे गुणगान गाते. श्री तुकाराम महाराजही म्हणतात, अलभ्य तो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे. म्हणून हरिनामाचे महात्म्य कळो वा न कळो नामस्मरण करीत राहावे. ज्यांनी आपल्या जिभेला हरिनामाचा छंद दडविला त्यांच्या भाग्याचे वर्णन कोणती उपमा देऊन करता येईल बरे. अशा हरिनामाच्या प्रेमाने पुढे भक्ती प्रेम सुख प्राप्त होते की जे अत्यंत दुर्मिळ आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आत्मानिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्तिसुख दुर्लभ तया. अशा भक्तिसुखाने रंगून जाऊन जो श्रीहरी स्वरूप झाला त्याला कशाची उपमा देणाऱ्या बरे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ठिकाणी हरिपाठ सांग झाला. म्हणजेच श्रीहरीच्या प्राप्तीकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागते ती सर्व हरिप्राप्तीची अंगभूत सामग्री एका भगवन नामानेच पूर्ण होऊन मला भगवत प्राप्ती झाली. कर्ममार्ग योगमार्ग अथवा ज्ञानमार्ग यांचे अनुष्ठान यथासांग व्हायचे असल्यास दुसऱ्या साधन सामुग्रींची आवश्यकता लागते, तशी नामस्मरणाला लागत नाही. हरिनामस्मरणास प्रवृत्त झाल्यापासून एका हरिनामानेच सर्व साधनांची पूर्ती होते. हरिनाम हे प्रथम साधन असून शेवटी साध्यही तेच आहे. म्हणूनच बीज आणि फळ हरीचे नाम असे म्हटले आहे. हरिनाम
स्वयंपूर्ण व सर्वसाधन रूप आहे. हे सांग म्हणजे नाम उच्चारणारा तर पूर्ण होतोच, पण त्याच्या पूर्वजांनाही वैकुंठ प्राप्ती करून देतो. श्रीहरीच्या नामांचे महात्म्य एवढे आहे की नामधारक ज्या कुळात जन्मतो त्या नामधारकाचा पूर्वज होण्याचे भाग्य ज्याला लाभले त्याला स्वतः काही साधन न करता वैकुंठ मार्ग सुलभ होतो. येथे अभंग 21वा संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.